नात्याला काळिंबा फासणाऱ्या अनेक घटना सध्या समोर येत आहे। अशीच एक घटना पुण्यातूनही समोर आली। वडिलोपार्जित मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी मुलाने जे केलं त्याने तुम्हालाही धक्का बसेल। या निर्दयी भावाने चक्क बहिणीला जबरदस्तीने मानसिक रुग्णालयात दाखल केलं, नंतर आईला वृद्धाश्रमात ठेवलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र इंदूर राय असे आरोपीचे नाव आहे। त्याचा वडिलोपार्जित मालमत्तेवर डोळा होता। वडिलोपार्जित मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी त्याने कट कारस्थान रचलं। बहिणीची मानसिक स्थिती पूर्णपणे स्थिर असतानाही तिला मानसिक रुग्णालयात नेलं। नंतर बाउन्सर महिलांना आणून त्याने बहिणीच्या डाव्या हातात इंजेक्शन दिलं। रक्त तपासणीसाठी नेतो आहे असं सांगत त्याने बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं। नंतर त्याने आईला जबरदस्तीने वृद्धाश्रमात दाखल केलं। या संपूर्ण प्रकरणाची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी तरुणीला मेंटल हॉस्पिटलमधून मुक्त केलं। बहीण लगेच घरी परतली, मात्र धर्मेंद्रने घरात तिला प्रवेश नाकारला। अखेर तिने पोलीस ठाणे गाठले, तसेच पोलिसांना याची माहिती दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज हंडे यांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे।